आज आपण मूग डाळचे अप्पे बनवणार आहोत, तेही छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट आणि स्पंजी। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे, 1 पावपेक्षा जास्त आहे आणि 2 तास भिजवून घेतलेली आहे आणि जो पाणी आहे तो सर्व काढून घेतलेला आहे। आता आपण ही मूग डाळ वाटून घेऊया। तर मी सर्व मूग डाळ एका मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेत आहे, बघू शकता तुम्ही। सर्व मूग डाळ टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडासा जिरा टाकायचा आहे। आता या सर्वांना आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे हा मूग डाळचा दरदरा वाटण झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, अगदी थोडा पाणी टाकायचं आहे, जसं मी या चमच्याने 2 चमच पाणी इथे टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आता मूग डाळचा छान असा पेस्ट तयार झालेला आहे। आता आपण हा जो मूग डाळचा वाटण आहे तो काढून घेऊया एका वाट्यामध्ये। बघू शकता या प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा सर्व वाटण एका वाट्यात मी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहे। तर मी इथे 2 कांदे छान असे बारीक कापून घेतलेली आहे, बारीकच कापायचं आहे आणि त्याबरोबरच इथे मी 2 टमाटर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच 6-7 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडं कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापलेला। आता हे सर्व टाकल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे 1 चमच मीठ टाकत आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता कांदे आणि टमाटर अगदी बारीक कापायचे आहेत, बघू शकता तुम्ही। आता छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि मी अप्पे पॅन सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तर जेव्हा अप्पे पॅन तयार होईल म्हणजे टाकण्यासाठी, तेव्हाच आपल्याला इथे सोडा टाकायचा आहे। मी इथे बेकिंग सोडा टाकलेली आहे, तुमच्याकडे जर इनो असेल तर इनो पण टाका। आता सोडा टाकल्यानंतर मी आणखीन छान अशी परतून घेत आहे, म्हणजे फिरवून घेत आहे, मिक्स करून घेत आहे, बघू शकता। आणि सोडा टाकल्यानंतर एकाच बाजूने फिरवायचा आहे। सोडा किंवा तुम्ही इनो पण टाकाल तरी पण एकाच बाजूने असं फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही हा जो आपला बेटर आहे म्हणजे हा वाटण आहे तो छान असा फ्लफी झालेला आहे आणि इकडे हा अप्पे पॅन पण गरम झालेला आहे। आता मी इथे तेल लावून घेत आहे। तर बघू शकता या प्रकारे आता सर्वच या पॅनला तेल छान असं लावून घ्यायचं आहे आणि थोडं तेल जास्त प्रमाणात लावा सुरुवातीला, म्हणजे चिपकणार नाही। सुरुवातीला कसं चिपकू शकतात। तर बघू शकता या प्रकारे आता सर्व अप्पे पॅनला तेल लावून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हा बेटर टाकायचा आहे अप्प्याचं आणि स्लो गॅसच ठेवायचे, फुल गॅस अजिबात करायची नाही, कारण फुल गॅस जर केला तर कसं खालून ते जळून जाणार आणि आतमधून कच्चेच राहणार, म्हणून त्यासाठी स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे। मी स्लोच गॅस ठेवलेली आहे, स्लो गॅसवरच आपल्याला शिजवून पण घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता सर्व पॅनमध्ये हे बेटर टाकून घेत आहे मी आणि सर्व याच्यात टाकून झाल्यानंतर स्लो गॅसवर झाकून ठेवायचं आहे 5-6 मिनिटं, म्हणजे जोपर्यंत वरून असे शिजल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे स्लो गॅसवर। तर आता झाकून ठेवूया। 6-7 मिनिटानंतर बघू शकता हे छान असे फुगलेले आहेत आणि वरून पण छान शिजलेले आहेत। आता आपण यांना पलटून घेऊया। तर बघू शकता किती सहजासहज हे पलटून जात आहेत, अजिबात चिपकत नाही, सुरुवातीला सुद्धा चिपकणार नाही थोडं तेल जास्त टाकल्यावर। आणि आता सर्व पलटून झालेले आहेत। आता आणखीन थोडंसं तेल टाकून घेऊया आपण, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण छान अशी क्रिस्पी होतपर्यंत यांना शिजू देऊया। तर सर्व याच्यामध्ये अगदी थोडं तेल मी टाकून घेत आहे आणि त्यानंतर झाकून ठेवूया 2-3 मिनिटासाठी। काही वेळानंतर बघू शकता म्हणजे 2-3 मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि स्लोच गॅस ठेवायचे आहे, गॅस फुल अजिबात करू नका नाहीतर जळू शकतात। स्लो गॅसवरच आपल्याला हे अप्पे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमधून सुद्धा छान असे शिजतात आणि छान असे स्पंजी बनतात। तर बघू शकता आता सर्व अप्पे मी काढून घेत आहे एका ताटामध्ये आणि बघू शकता किती छान असे बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार नंतर। तर बघा आता हे अप्पे बनवून झालेले आहेत। आता याच प्रकारे आपण बाकीचे उर्वरित सुद्धा अप्पे बनवून घेऊया। तर बघू शकता हा एक पेर आपण काढून घेतलेला आहे, दुसरा ठेवलेला आहे इथे शिजवण्यासाठी आणि इकडे अजून बनवायचेच आहेत।
तर मी ना आता थोडे अप्पे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आणि एक अप्पा तोडून पण दाखवणार। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर बघायला दिसतायत, बाहेरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आता मी तुम्हाला यामधला एक अप्पा तोडून दाखवते आणि बघा किती छान असा बाहेरून क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधून बघा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि अगदी स्पंची झालेला आहे, बघा छान शिजलेला आहे। तर खूपच सोपी रेसिपी आहे, खूपच कमी वेळेत, म्हणजे मूग डाळ भिजवायलाच फक्त 2 तास वेळ लागणार आणि बनवायला तर खूपच कमी वेळ लागते। तर खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूपच खायला चविष्ट लागतात। तर एकदा तरी हे मूग डाळचे अप्पे तुम्ही पण ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।